IIT, JEE, नीट किंवा MST CET यासारख्या प्रवेश परीक्षांची तयारी तुमच्याकडे एक उत्तम पर्याय म्हणजेच सुपर 30 सिंधू संचलित सुपर 30 करिअर इन्स्टिट्यूट सिंधुदुर्ग, तेही कुडाळ या शिक्षण नगरीमध्ये। प्रशस्त क्लासरूम, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्रशस्त मैदान, मुला मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सोय, ट्रॅव्हलिंग फॅसिलिटी इत्यादी सोयी। त्वरा करा, आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा। शिरोड तालुक्यातील गौरवाड येथील जिल्हा परिषद शाळा, कुमार विद्या मंदिर आणि उर्दू विद्या मंदिर परिसरातील 50-60 वर्षापूर्वीचे झाड विना परवाना तोडल्याने गौरवाड मधील ग्रामस्थ आक्रमक झाल्याने वातावरण तापले होते। मराठी शाळेत लहान मुले असल्याने मेन विद्युत वाहिनीला झाडाच्या फांद्यांचा अडथळा होत असल्याने संबंधित झाडाच्या फांद्या तोडण्याचा परवाना शाळा व्यवस्थापनाकडून मागण्यात आला होता, मात्र अद्याप त्याचा परवाना मिळाला नसल्याने मुख्याध्यापक जोंग यांनी सांगितले। नमस्कार, मी कुमार विद्या मंदिर गौरवाड या शाळेतील शालेय व्यवस्थापन कमिटीची उपाध्यक्षा सौ मंदाकिनी रविकांत जगताप। आज दिनांक 29 या दिवशी आमच्या शाळेच्या आवारातील जे झाड होतं ते झाड तोडण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात मुळात आम्ही ग्रामपंचायतीला अर्ज दिलेला होता की त्या झाडाच्या ज्या फांद्या होत्या त्या विद्युत वाहक तारेला तिथं स्पर्श करत होत्या आणि त्यामुळं पुन्हा पुन्हा तिथं तार ती स्पार्क होत होती आणि मुलांसाठी तो एक धोक्याचं होतं आणि म्हणून आम्ही ग्रामपंचायतीला सांगितलं होतं की या ज्या फांद्या आहेत त्या तुम्ही तोडून घ्या, असा आम्ही अर्ज केलेला होता। पण आज अचानक शाळेला सुट्टी असताना आम्हाला कोणत्याही प्रकारची कल्पना नसताना हे झाड तोडण्यात आलेलं आहे, म्हणून आमची तक्रार आहे। तेव्हा जे कोणी हे झाड तोडलेलं आहे त्यांच्यावरती कारवाई करावी अशी आमची विनंती आहे। आणि मुळात शाळेलाही कल्पना नव्हती, शाळेच्या शिक्षकांनाही नाही किंवा व्यवस्थापन कमिटीलाही याची माहिती नव्हती आणि हे अचानक झाड तोडण्यात आलेलं आहे। तेव्हा यासाठी शालेय व्यवस्थापन किंवा शाळेचे मुख्याध्यापक, शालेय स्टाफ कोणीही जबाबदार नाही। यावेळी ग्रामसेवक मुल्ला आणि सरपंच निलोफर मोमीन यांनी आम्ही अडथळा करणाऱ्या झाडांच्या फांद्या काढाव्यात यासाठी मागणी केली, मात्र अद्याप त्यांना परवानगी मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले। मी गौरवाड गावची सरपंच आहे आणि जे काय आज गावात आमच्या झाडासाठी जे घडलेलं आहे त्यासाठी आम्ही वरिष्ठांनी शाळेला परमिशन काढून फांदी फक्त तोडाव असं आम्ही दिलं होतं, झाड तोडण्यासाठी आम्ही काय सांगितलेलं नाही। असे असताना शाळेला सुट्टी असताना झाड का तोडले असा सवाल नागरिकातून होत आहे। MSEBच्या अधिकाऱ्यांशी संपर्क केला असता यात आमचा काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले, मात्र झाड तोडताना MSEBने विद्युत पुरवठा बंद का केला असा सवालही नागरिकातून व्यक्त होत आहे। आता माझं वय आहे 26, आम्ही ज्यावेळेपासून बघतोय ते त्याच्या अगोदरपासून हे झाड आहे। हा झाड येतोय मराठी शाळेच्या आवारामध्ये येतो, हा सरकारी झाड आहे। आता या गोष्ट अशी झाली की MSEB कडून फक्त जे MSEBची लाईन होती त्या लाईनला फक्त झाडाची फांद ते आडवी येत होती म्हणताना तिने तोडण्यासाठी परमिशन घेतलेली। तिने सांगितले की आम्हाला ग्रामपंचायतीकडनं परमिशन भेटले म्हणून। सकाळपासून त्यामुळे तिने लाईट वगैरे सगळं वीज वगैरे बंद केलेली, पण सकाळपासून लाईट तरी काय तिने चालू केली नाही। नंतर आता तिने लाईट चालू केली, पण ग्रामपंचायतने त्यांना परमिशन दिले, पण ग्रामपंचायतने सांगितले की आम्ही फक्त त्यांना फांद्या तोडण्याची परमिशन दिलेली। सगळेजण म्हणतात की आम्हाला फांद्या तोडण्याची परमिशन भेटलेली। यात आम्ही BDO साहेबांना फोन लावला, BDO साहेब म्हटले की तिथं मुख्याध्यापक तिथं हजर पाहिजे, पण मुख्याध्यापक इथं हजर नव्हते। मुख्याध्यापकांची परमिशन पाहिजे तोपर्यंत झाड तोडता येत नाही शाळेच्या आवारातला। मग मुख्याध्यापकांनी सांगितले की आम्ही दुसऱ्या झाडाची परमिशन मागितल्या, पण अजूनपर्यंत आम्हाला परमिशन भेटलेली नाही की झाड तोडण्याची, पण ते दुसऱ्या झाडाची परमिशन मागले। पण हे झाड कशामुळे तिने तोडले शाळेच्या आवारातलं, ह्यात जबाबदार कोण आहे? ह्यात ग्रामपंचायत जबाबदार आहे का शाळे व्यवस्थापन समिती जबाबदार आहे का कोण जबाबदार आहे? ह्याला कोण वालीच नाही आहे। त्याच्यावरती ऍक्शन कोणावरती घेणार? ग्रामपंचायतीवरती घेणार, कोणावरती घेणार? ह्यात लेखी कोण दिले? लेखी परमिशन कोणी दिल्यात काय ह्याच्यासाठी? कोणीच नाही। प्रत्येक जण उठतोय दुसऱ्याच्या अंगावर घालतोय। तर बाबालाल चिंचवाडकर यांनी संबंधित झाडाच्या फांद्या तोडण्यासाठी तंटामुक्त अध्यक्ष, सरपंच आणि शाळा व्यवस्थापक कमिटीने सांगितले असल्याचे सांगितले। माझं नाव बाबू गणपती चिंचवाडकर। शाळेतल्या झाड तोडण्यासाठी तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत व शाळा कमिटी ह्या लोकांनी सांगितले। त्या पद्धतीने झाड तोडण्यासाठी गेले। फांदी एक साईडला होती
शाळेच्या बाहेरच्या बाजूला होती ती काढण्यास घेतला जाताना ते झाड किसलंय. ह्याच्या पलीकडे काही झालेलं नाही. हा मुद्दा म्हणून झाड तोडलेलं नाही. त्यामुळे संबंधित झाड कोणी तोडले आणि का तोडले असा प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधितावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे. गौरव शाळेमध्ये ज्या लाईटच्या तारा आहेत त्या लाईटच्या तारामध्ये स्पार्क होत होता. मग स्पार्क होत असताना आमच्या शाळेनं काय केलं, शाळेच्या व्यवस्थापन कमिटी आणि मुख्याध्यापकांनी उर्दू मराठी दोन्ही मिळून ग्रामपंचायतला एक अर्ज केला किंवा सांगितलं की बाबा स्पार्क होत आहे आणि स्पार्क होत असताना फक्त थांब्या तोडा, हे आम्ही ग्रामपंचायत सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर आज काय केलं, त्या स्पार्क होत्याला न तोडता त्यांनी डायरेक्ट झाडाची म्हणजे मोठी झाड तोडले. मग ह्याच्यावर आमची योग्य ती कारवाई होईल ही आमची विनंती आहे. लाईव्ह मराठीसाठी गोरवाडहून कुलदीप कुंभार.